तर आता आम्ही सगळे निघालो आहे आणि आत्ता मागे दीदीचा बर्थडे झालाय. तर ऋतुजानं हे गिफ्ट दिली आहे बहिणीसाठी. हे का काय का नाही का ऋतुजा? किती सुंदर आणि छान आहे. हाय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आता आम्ही का रात्री काल आम्ही पिक्चर बघण्यासाठी गेलो होतो. तर मग आता रात्री आम्ही ताईच्या रूमवर आलो. म्हणजे भरपूर वेळ झालेला होता आणि गावाकडच्या गाड्या काही भेटत नव्हत्या, त्यामुळं आम्ही का इथं रूमवर मुक्काम केलो रात्री. आणि आता आम्ही सगळेजण आता आवरलेला आणि आता आपल्याला गोलाईमध्ये जायचे. तर कंटिन्यू बघत राहावा. आणि सगळ्या आवरावरी झाल्यात आता. सकाळचा नाश्ता पण झालाय बरं. आणि सकाळच्या नाश्त्याला पोहे आणि खारी होती. आणि आता इकडं ऋतुजा बसल्या बरं. इकडं समूह आहे, इकडं सोना आहे. जस्ट त्याने पटपट आवरलेले. तर ताई म्हणलं तर तिकडं आवरली आहे. आता केस पण विंचरून घेतले. आता निघणारच आहे आम्ही. आणि आमचा चहा नाश्ता झालेला आहे. तर आणि वहिनीचं बी इकडं मेकअप चालू आहे बरं. इकडं बघा, इकडं वंश दादा बी आहे इकडं. तर तुझ्या काही येणार नाही गोलाई मध्ये. तर आम्ही जाणार आहोत. आणि तुम्हाला बाहेरचं वातावरण बघायचंय का? चला मग आपण बाहेरचं वातावरण बघूया. तर हे बघा, हे बाहेरचं असं वातावरण आहे. चला आता आम्ही निघालो आहे. हे बघा काय तर घेऊन बाहेरून खायला आहे का नाही? हा तिला किती लागते प्लेट भर बिलय झाला आहे का नाही? लातूरचा उड्डाणपूल हे दुसरा पॉईंट आहे. आणि पहिला पॉईंट आहे आपली गोलाईमधली आई. उड्डाणपुलाखालून गेलं म्हणलं तर इतक्या मोठ्या भुयारातून गेल्यासारखा असं आनंद आमच्या लातूरवाल्याचा आहे बरं. आणि कोण कोण ह्या उड्डाणपुलाखालून गेलेला आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा बरं. आणि कोणाकोणाला आवडतंय ते पण सांगा. आणि कोणाकोणाच्या जुन्या आठवणी आहेत इथे शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या, असं भरपूर जणांच्या आहेत अशा आठवणी. तर कोण कोण ह्या उड्डाणपुलाखालून गेलेला आहे ते नक्की एक कमेंट तर करा बरं. तर असा छान आमचा प्रवास चालू आहे. आणि बापूंचं पण इथं दर्शन झालेलं आहे. आणि असं खूप छान अशी प्रतिमा, हिरवेगार झाडं खूप मस्त आहे. आणि तिथलं लिहिलेलं तर खूपच छान आहे बरं. आणि मग आता आपण आलो आहे आपण गोलाईमध्ये आईच्या जवळ. आणि मी सांगते बरं, हे सगळ्याला अनुभव आलेले आहेत. आणि आईचं जर दर्शन नाही घेतलं का लातूरमध्ये कुठंही कुणीही राहू, असं आई बघा गोलाईच्या गोल 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 फिरवते आहे. पण तिचं दर्शन घेतलं का मग बरोबर रस्ता दाखवते आहे. असं कोणाकोणासोबत झालं आहे बरं. तर माझ्यासोबत तर भरपूर वेळच झालं आहे. आणि असे अनुभव घेतलेले काही जणी आहेत ते पण असं माझ्यासमोर आलेले आहेत. तर हे एक गोष्ट खरी आहे बरं. तर कोणालाही विचारा लातूरवाल्याला, आई कशी गोल गोल फिरवते आहेस बरं सगळ्यांनाच बरं. आणि आईचे दर्शन घेतलं का बरोबर रस्ता दाखवते आहे. तर हे अनुभव आलेली गोष्ट खरीच आहे. आणि कोणाकोणाला असं घडलं आहे त्यांनी पण सांगा. तर आता आपल्याला जोडवे घेण्यासाठी आम्ही आलो आहे. तर आम्ही असं छान छान जोडवे बघितलो आणि तिघी बहिणीला पण जोडवे घेतो. तिकडे बघा सारिका मॅडम कुठे हा नाना करा. तरी मी जिथे काम करत होते तिथं जाऊन सगळ्यांना भेटून आले. आणि
आम्ही साड्या घ्यायला दुसरीकडे गेलो होतो बरं, आणि दुसऱ्या दुकानातून असं छान छान आम्ही साड्या घेतलो. आईला एक घेतलो, तिघी बहिणीवाला 3 घेतलो. मग इतक्या सुंदर सुंदर साड्या होत्या की हे घेऊ का ते घेऊ, हे घेऊ का ते घेऊ असं झालं. मग आम्ही साड्या घेतलो. परत आम्हाला शॉपिंग करायची होती. परत बांगड्या तर नाही घ्यायचे तर, पण मेहंदी, नखपॉलिश, टिकल्या सगळं असं मेकअपचं सामान आईची ओटी भरण्यासाठी घ्यायचं होतं. तर गोलाईमध्ये येऊन आम्ही असं मेकअपचं सामान घेतलो, आईचं दर्शन घेतलो. हे बघा, तुम्ही पण सगळेजण आपल्या आईचं दर्शन घ्या लातूरच्या. आणि लातूरच्या आईचं दर्शनासाठी कोण कोण आलं होतं ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कितीही लांब असलो तरी पण आपण ते पूर्ण आई दिसतेयच आणि दर्शन देतेयच बरं. तर इथलं इतकं सुंदर सुंदर मेकअप होतं. आम्ही सगळं काय काय घ्यायचं होतं ते घेतलो आणि आम्ही निघालो. आई पप्पा गोलाईमध्ये आले होते, आम्हाला लातूरला आले होते साड्या घेऊन देण्यासाठी, जोडवे साड्या घेऊन देण्यासाठी. मग सगळी शॉपिंग वगैरे करून आम्ही आमच्या माहेरी पोचलो आहे. काही जण पुढं गेलो आणि आम्ही मागे राहिलो. आणि आपला हे पूर्ण बाजार केलेला व्हिडिओ मी पाठीमागे टाकलेला आहे. इकडं वहिनी मस्त असं छान भज्जे तळायला तर बरं कुरकुरीत, हे बघा. आणि इकडं पिल्लू बी आले बरं, आता पिल्लू बी आले, आता चहा प्यायला आले बरं. आता पिल्लू चहा प्यायचे मग धर चहा, बस खाली ये, चहा पिवती. तर इकडं चहा करून ठेवलेला आहे भरपूर, तर इथं कुणी प्यायला नाही. आणि पप्पाने मस्त असं दूध काढून आणल्यात म्हशीचं शेतातून. त्यातली कसं निघणं झाल्या बरं. आज खाली ठेवू का, आज पालत टाकायचं. कोणतं टोपण ठेवू ना खाली, मी हातातच राहू देणार आहोत. तर इतकं दूध आणल्या तर काही वरव्याला दिल्यात, परत काही चहा केल्यात. आणि इकडं पप्पा आहेत, इकडं आई हाय बाहेर. आणि मस्त असं शुद्ध वातावरण आहे आईच्या दारातलं. हे बघा कसलं भारी वातावरण आहे. हे मस्त असं थंडगार वडाचं झाड आहे, वडाचं बघा कसलं भारी. तिथं देवीचं मंदिर आहे. आणि पूजा तर सकाळी सकाळी झाली बरं लवकर. पप्पा पूजा किती वाजता केला आहे? तर पप्पाची पूजा दिवस निघण्याच्या अगोदर होत्या बरं. हे बघा, आणि शेताला जाऊन दूध काढून आले. परत इकडं मस्त असं चुलीवर पाणी तापलाले. आणि वहिनी मस्त असे छान भज्जे करायला. आता आमटीची तयारी बी झालेली आहे, हे बघा इथं. तर आता मी आमटीला फोडणी टाकणार आहोत. आमची लादिका बिस्किट खावलेली आहे, भज्जे खावलेली आहे का नाही का. इकडे चिल्लर पार्टी बघा कशी बसली आहे. चहा पिनावनी, चहा प्या की ग, चहा झालेला आहे. सृष्टी चहा प्या, उठा दादा उठ. आणि पप्पाची इकडं आणि पूजाची तयारी चालली आहे बरं. म्हणजे सकाळी एक वेळेस झाली, नंतर दूध तेन काढून आले, सगळे देवाच्या पाया पडून आले. परत आता थोडं भजन म्हणतात, हाय का नाही पप्पा. हा, आपण भजन म्हणायला धोतरच नेसताव काय. बर, चला आता मी गरम गरम असा चहा वतून दिल्यात वहिनीनी. तर आता मी हे जास्त काही पिणार नाही, थोडाच पिणार. तर आता मी चहा पिऊन घेते. काल इतकं लातूरमध्ये फिरलो की इतका दम आला की कशी झोप लागली ते पण नाही कळालं. आणि हा सकाळचा व्हिडिओ आहेत बरं, काही अर्धी त्याच्यामधली. माझ्या हाताची आमटी सगळ्यांना आवडते, त्याच्यामुळं माझ्याकडे आमटी आहे बरं. केलीस का. आता तेल गरम झाले मस्त. आता जिरे मोहरी टाकली. आता हे अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे ते पण टाकून घेतली वाटलेली. आता कढीपत्ता टाकणार आहे थोडा. तर आपल्याला माझ्याकडे आमटी आहे बरं. म्हणजे काय सांगू का, माझ्या हाताची आमटी सगळ्यांना आवडते बरं. त्याच्यापैकी
सगळ्यांनी म्हणल्यात आईने ते तूच कर म्हणल्यात आमटी म्हणून आज मीच आमटी बनवणार. तर तिकडे तेल वगैरे सगळंकडे टाकून घेतलं. फुलीची मस्त अशी तयारी चालू आहे. आणि आता खोबरं टाकायचे. खोबरं वाटलेले आहेत ते पण टाकून घेतले. आता मिरची पावडर किती माय काढून तर मस्त आणि छान खमंग आमटी करायचे बरं. म्हणजे सगळ्याला माझ्या हाताची आमटी का लय आवडते. त्यामुळे आमटी बनवणार आहे छान आणि मस्त. तर आता हे पेस्ट वाटलेली आहे वहिनींनी. सगळी तयारी करून दिल्यात वहिनीने. फक्त फोडणी तेवढी टाकायली मी. तर अगोदर मिरची पावडर टाकून घेते. म्हणजे कसं तेलात मिरची पावडर टाकलं का कलर खूप छान येते मस्त असा. परत त्याला परतून घेते असतं छान पूर्ण एकजीव करून. आता हे सगळी पेस्ट वाटलेली आहे. ते सगळी पेस्ट मी टाकून घेते याच्यामध्ये. काय काय टाकलेत की वहिनींनी ते काय मला माहिती नाही. तर त्याच्यात थोडं पाणी टाकून घेऊया आपण. पूर्ण एकजीव करून घेते असं. तिच्याकडे चालू केली का बघ ना. असं दिसतंय पण ते बटन चालू पाहिजे. बघ बर पिलू बघ बटन आहे. तर मसाला काय संपलेला आहे. थोडा थोडा आहे ते टाकून घेते सगळा. ते टाकून दे मग हे आणि हे. चार माणसं आहेत निर्मळ करायला लागतं लागते. म्हणजे राहता घेतले तिथे झालं माहिती. तर आता पूर्ण एकजीव झाले मसाला आणि खूप छान असा परतून घेतले. बघ हे किती छान मसाला झाला आपला आमटीचा. किती मस्त असा करून घेतले हो आहे की नाही. आता काय करते अगोदर हे मिक्सरच्या भांड्यातलं टाकून घेते. कलर तर खूपच छान आलाय बरं. तर हे बी पाणी टाकून घेते मी सगळं. आता थोडस मीठ टाकते चवीपुरतं. आणि आता थोडस वरून आणि थोडासा मसाला टाकते. जास्त नाही टाकणार थोडासा टाकते. पडनाटी झाले हे खूप छान असे मस्त मी आमटी करून घेतलेली आहे. आणि कसं माहितीये का सगळ्याला खूप आवडते आणि खूप म्हणजे लयच आवडते. त्याच्यामुळं माझ्याकडे आज आमटी होती आणि छान असं मस्त मी आमटी करून घेतली. आता चला आता दुसरं काम. राधिका तरी आईला बांगड्या भरण्यासाठी घेऊन आली आणि खूप छान आणि मस्त मी बांगड्या भरली आईला. ती ओटी भरती वेळेस तुम्ही बघा. आणि हात भरून खूप छान दिसायला. तर आईने मला पण भरली. माझ्यावर द्या दोष मी चांगले आंबे आंबट खटायचा म्हणजे गोलायतले आंबे. तू घेतलीस का कोण घेतले मला का माहित आहे. मीच घेतले माहित नाही म्हणाली. आता आई 80 वर्षाची म्हातारी आहे. गप्पा मारत मस्त असं जेवण करून घेतलो. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. आईची ओटी भरायचा व्हिडिओ आहे. चला मग बाय.